प्रधानम न तु कर्महीनम कर्म प्रधानम न तु बुद्धिहीनम तस्मात् द्वयोरेव भवेत् सुसिद्धिर न एक पक्षो विहग प्रयाति. सुभाषितकार म्हणतात ज्ञान प्रधान आहे, पण नुसतं ज्ञान प्रधान नाही. ज्ञानयुक्त पुरुष असेल आणि त्याच्यामध्ये कर्म नसेल, कर्महीन असेल, ज्ञानयुक्त कर्महीन पुरुष असेल तर त्याचा समाजाला काहीही उपयोग होत नाही. ज्ञानम प्रधानम न तु कर्महीनम कर्म प्रधानम न तु बुद्धिहीनम. कर्म प्रधान पुरुष आहे, कर्म तर करतो परंतु ज्ञान नाही, बुद्धी नाही. अशाही पुरुषाचा समाजाला काही उपयोग होत नाही. तस्मात् द्वयोरेव भवेत् सुसिद्धिर. तस्मात् म्हणजे त्यामुळे, द्वयोरेव भवेत् सुसिद्धिर. सिद्धी प्राप्त तुम्हाला करून घ्यायची असेल कुठली साधना करून, न एक पक्षो विहग प्रयाति. सिद्धी प्राप्त करताना तुम्हाला दोन्हीही लागेल, कर्मही लागेल आणि ज्ञानही लागेल. उदाहरण दिलं, एका पंखानं वायुमंडलामध्ये पक्षाला फिरता येत नाही, दोन्ही पंख त्याला लागतात. तसं आपल्याला एक कर्माचं पंख आणि एक ज्ञानाचं पंख असे दोन्ही पंख आपल्याला लागतात. तेव्हाच आपल्याला या कर्मभूमीमध्ये किंवा या मनुष्य योनीमध्ये, या संसारामध्ये चांगल्या प्रकारे विहंगम करता येईल, फिरता येईल, अन्यथा येणार नाही. लक्षात घ्या. आपण ज्ञानी पुरुष भरपूर पाहिले पण कर्महीन आपल्याला दिसतात. शिकलेल्या सवरलेल्या लोकांची संख्या कमी आहे का भारतामध्ये? MA PhD झाले, DLED झाले, IAS IPS झालेत, उच्च विद्या विभूषित झालेत, डोकं प्रचंड मोठं झालं, असंख्य डिग्र्या डोक्यामध्ये आल्या, परंतु कर्म मात्र दिसत नाही. अशा पुरुषाचा समाजाला काडीचाही उपयोग नसतो. आलं का लक्षात? दुसरी महत्वाची गोष्ट, समाजसेवक आपल्याला जगामध्ये खूप दिसतात. लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, झटलं पाहिजे अशा भावनेचे भरपूर लोक आहेत, परंतु त्यांच्याकडे नेमकं काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे याचं ज्ञान नाही. त्यांचाही समाजाला उपयोग पडते. इच्छा तर खूप आहे चांगलं कर्म करण्याची, पण कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही ना, नाही का? त्यासाठी जे ज्ञान लागतं ते अत्यंत महत्वाचं आहे आणि दोन्हीची आम्हाला गरज आहे. लक्षात ठेवा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू माईमट्टाला असं नाही म्हटले ज्ञानमोचक, माईमट्टाला म्हणाले दास्यमोचक. आणि दुसरा एक पुरुष आहे ज्यांनी असं म्हटलं की माझं सगळं विसरलं पाहिजे जे मला येते ते, त्याला म्हणतात ज्ञानमोचक. गंमत आहे. ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला ज्ञानमोचक आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे पण कर्म नाही, दास्य नाही, सेवा करण्याची भावना नाही, त्याला दास्यमोचक आहे. लक्षात घ्या. एका नाण्याच्या दोन बाजू आहे, कर्म आणि ज्ञान. मग ज्ञान संपादन करत करत आपण कर्म केलं पाहिजे चांगल्या पद्धतीचं, आणि कर्म करत करत ज्ञान संपादन केलं पाहिजे. मग ज्ञान संपादन करत असताना तुम्हाला शाळेतच जावं लागतं असा काही अर्थ नाही आहे. आलं का लक्षात? शाळेमधूनच ज्ञान प्राप्त होतं असा गैरसमज डोक्यातून काढून टाका. हात जोडून पहिली विनंती करतो तुम्हाला. गाडगे बाबा कुठल्या शाळेत गेलते? ज्ञान नव्हतं त्यांच्याकडे, प्रचंड ज्ञान होतं. कुठल्याही शाळेत न जाणारा माणूस, आमचे बहादर माणूस, त्याच्या नावाला विद्यापीठ आहे,
विचार करा. आणि त्या विद्यापीठामध्ये आपण शिकतो. आलं का लक्षात? त्या विद्यापीठात आपण शिकतो. लोक शिकले पाहिजे हे ज्ञान या माणसाकडे आहे. त्याला मात्र अवाक्षर येत नाही. पण लोक समाज शिकला पाहिजे एवढं त्याला कळलं. हे ज्ञान नाही तर अजून काय? ज्ञान म्हणजे अजून काय? इतकं ज्ञान त्यांच्याकडे होतं नाही का? स्वामी विवेकानंद कुठल्या कॉन्व्हेंट मध्ये गेले होते सांगा बरं तुम्ही? त्यांच्यासारखी इंग्रजी बोलणार आहे? अरे भारतातला माणूस बंगाली त्याची भाषा मातृभाषा तिथे तो शिकलेला आहे. इथे शिकून विदेशात गेला आणि तिथे आपलं तत्वज्ञान त्यांनी प्रस्थापित केलं. तुम्हाला कल्पना आहे? माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वाक्य जे आहे ना, त्याचा निर्माता कोण आहे माहितीये? स्वामी विवेकानंद. पहिल्यांदा हे वाक्य त्यांनी उच्चारलेलं आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा. पहिल्यांदा माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. याच्या अगोदर सभ्य स्त्री पुरुष हो असं म्हणत असत. बोलत असताना सुरुवात करताना काय म्हणायचे? सभ्य स्त्री पुरुष हो. म्हणजे जे सभ्य आहेत त्यांचंच नाव घेतलं जायचं. जे असभ्य आहेत त्यांना ज्ञान नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, कळत नाही, त्यांच्याचा काही संबंध नव्हता. पण पहिल्यांदा यांनी वाक्य उच्चारलं, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. हे वाक्य इतकं प्रभावित झालं, इतकं प्रभावित झालं की आज त्या वाक्याचा कचरा करून टाकला. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना म्हणलं की तळपायच्या मस्तकात जाते. कारण हे म्हणणारे माणसं कोण आहेत माहिती ना? सगळ्यात लबाड, सगळ्यात फसवणारी जमात, पांढरपेशा बोलतो, तोच हे वाक्य उच्चारतो. आलं का लक्षात? म्हणून म्हटलं तुम्हाला, कुठल्या शाळेमध्ये गेले होते? रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पुरस्कार मिळाला. विचार करा. गीतांजली नावाच्या काव्यावरती नोबेल पुरस्कार. त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. भाषा कोणती होती? इंग्रजी. काय वेळ लागते तुम्हाला? प्रत्येक मुलाला तुम्ही कॉन्व्हेंट मध्ये पाठवताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉन्व्हेंट मध्ये शिकले का? महात्मा गांधी, ज्या माणसानं अख्खा भारत खटखट हलवला, थोड्याच शब्दामधून त्याला इच्छा म्हटलं आणि अख्खा भारत हलवला, कोण्या शाळेमध्ये होतो? मराठी शाळेत. विचार करा. आंबेडकर साहेबांच्या डिग्र्या किती? कोण्या शाळेत शिकले? कॉन्व्हेंट मध्ये. मराठी शाळेत. डॉक्टर अब्दुल कलाम कुठल्या शाळेत? त्यांच्या त्या शाळेमध्ये स्थानिक इंग्रजी शाळा नव्हती. इंग्रजी शाळेत शिकले नाही, सर्वोच्च पदी गेले भारताच्या. कोणाचंही उदाहरण बघावं तुम्ही, कोणी बघा, जेवढे कवी लेखक, मंगेश पाडगावकर, जगदीश खेबुडकर, विवा शिरवाळकर, ज्ञानपीठ पुरस्कार विवा शिरवाळकर. विचार करा. कॉन्व्हेंट मध्ये होते. आपल्याला काय डोकं फिरलंय का काय? प्रत्येक कॉन्व्हेंट मध्ये इंग्रजी शिकलं पाहिजे, इंग्लिश शिकलं पाहिजे. बरोबर. आणि शिकवा ना. सेमी इंग्लिश खूप आहे ना, भरपूर झाली ना. त्याला मराठी बोलता येत नाही, तुमची मातृभाषा ती त्याला बोलता येत नाही. हा, विचार करा. बाजारात लेकराला जर पाठवलं आणि त्याला मराठी बोलता नाही आलं, तुमच्या कामाचं का तुमचं पोरगा? तुमचा बाजाराने आणू शकत झाला. या महाराष्ट्रामधला कुठलाही मारवाडी, भाटी, कुठलाही व्यवहार करणारा व्यापारी पहा कशात बोलतो. विचार करा तुम्ही जरा. मराठीत बोलतो, त्याची मराठी भाषा आहे. आम्हाला वेळ लागलेला आहे इंग्लिश मध्ये. पागल झालो आपण, पागल झालो. आणि तुम्हाला सांगतो, इमानदारीने सांगतो, कुठं बोलत नाही मी, 20 वर्षानंतर इंग्रजी शिकलेले मुलं, इंग्रजी शाळेत त्यांची शिक्षण झालेले ना,
त्या मुलांची अवस्था इतकी बेकार होणार आहे. कारण आत्ताच नोकऱ्या नाही आहेत, आत्ताच याच घडीला नोकऱ्या नाही आहेत आणि इथून पुढे 20 वर्षानंतर जी पिढी घडल्या जाईल, जे लोक तयार होतील, जी मुलं तयार होतील, त्या मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये टाकल्यामुळे कचरा होईल त्या मुलांचा, नुसता कचरा, आणि ते डिप्रेशन मध्ये जातील. भारतातली कमीत कमी युवा संख्या 50% युवा डिप्रेशन मध्ये असतील त्यावेळेस, आजपासून 20 वर्षानंतर. बॉन्ड पेपरवर लिहून देतो खोटं असेल तर, लक्षात घ्या. कारण तसंच चाललेलं आहे, आम्ही विचारच करत नाही. अरे मराठी न शिकवल्यामुळे आम्हाला सूत्रपाठ वाचता येत नाही, आम्हाला भगवद्गीता वाचता येत नाही, ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, लीळाचरित्र वाचता येत नाही. लीळाचरित्र वाचायला गेलं आणि ते वाचायला लागलं तर त्याला वाचताही नाही थोडं. आणि तो मराठी मीडियम मध्ये आहे त्यालाच वाचता येत नाही ते प्राचीन ग्रंथ ज्ञानेश्वरी. अवघड आहे बाबा, वाच ना, वाचल्यावर कळेल. तू वाचलंच नाही तर कसं कळेल तुला? लीळाचरित्र अवघड भाग, वाच ना. मराठी अक्षर, मराठी अक्षर आहे. साध्या साध्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आपण जे आता पंगत बसली म्हणतो की पंगत, पंगत शब्द आहे. हा शब्द जर अनुस्वार ग पंगत पवरचा जो अनुस्वार आहे तो मला स्पष्टपैकी अनुस्वार न लिहिता लिहून दाखवा. कोणी लिहून दाखवा अनुस्वार पंगत? कोणाला लिहिता येतं? हात वर कर. हा सांग, कसा लिहिला जातो? अनुस्वार द्यायचा नाही म्हणून तर, कारण अनुस्वार म्हणजे अक्षर आहे, संकेत आहे तो. तशी मात्रा संकेत आहे की नाही? तेल, तेल शब्द आहे समजा, तेल. हा, तर तेल, त्याची फोड करा शब्दांची. कसं लिहिणार शब्द? प्रत्येक शब्दानंतर काय येतं? त अधिक अ अधिक ई अधिक ल, तेल असं होतं. ई आहे ते, ये ये ई नाही, ए. वेलांटी असेल तर ई, उकार असेल तर उ, ते संकेत आहे. तसं इथे प वर जो अनुस्वार आहे हा संकेत आहे. ते अक्षर वर बसवलं, टिंबामध्ये बसवलं. तुम्हाला स्पष्ट जर लिहायला लिहिता येईल, इथे नाही कळणार, संस्कृत मध्ये कळतं. पांचजन्य शब्द तुम्हाला लिहायचा आहे, नाही लिहिता येणार. चमचू पात्र लिहा स्पष्ट, चवरचा अनुस्वार स्पष्ट लिहा, नाही कळणार. नाही कळत आम्हाला, का? शिकवलंच नाही गुरुजींनी. साधं साधं व्याकरण आहे. माय बापो, मराठी शिका. नसन तुम्हाला जमत तर माझे क्लासेस आहेत, तिथे या. मी 1 मे ते 10 मे मुलांचं शिबिर घेत असतो. त्यांना सुभाषित शिकवतो, त्यांना या सगळ्या गोष्टी शिकवतो. त्यांना फळा 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 मराठी बोलता येते आणि लिहिता येते. 8 दिवसामध्ये, 10 दिवसात पुढं ट्रेन होऊन जातात. संस्कृतचे श्लोक पाठवतात त्यांचे. या वयात ते शिकले नाही तर पुढे कधी शिकणार आहे? मला सांगा ना, तुम्ही विचार करा ना. बरं, प्रत्येकाला इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, प्रत्येकाला हे व्हायचंय, प्रत्येकालाच व्हायचंय. मला सांगा, टोपल्याने इंजिनियर पडले किती पडले? भरपूर. कोणी विचारणार नाही, कुत्र विचारणार नाही. लक्षात ठेवा, शिक्षणाबद्दल माझा तिरस्कार नाही, पण एक लक्षात घ्या, तुम्ही त्यांना मूल्य शिक्षण देण्यासाठी कमी पडत आहात. लक्षात घ्या, त्यांना गाडगे बाबा कळाले पाहिजे, तुकडोजी बाबा कळाले पाहिजे, त्यांना तुकडोजी बाबांचं साहित्य समजलं पाहिजे, ज्ञानेश्वरांचं साहित्य समजलं पाहिजे, तुकाराम बाबांचं साहित्य समजलं पाहिजे, मानव पंथाचं साहित्य समजलं पाहिजे, त्यांना वारकरी संप्रदायाचं साहित्य समजलं पाहिजे, कबीर पंथाचं साहित्य समजलं पाहिजे. अरे साहित्य आहे ते, सहित, ज्याच्यामध्ये समाजाचं हित आहे ते साहित्य, ते कळलं पाहिजे विद्यार्थ्याला. ते जर कळलं नाही तर अवघड गोष्ट आहे. अरे का लक्षात. आणि मग तुम्ही म्हणता पोरं ऐकत नाही, पोराचं लग्न झालं, पोरं वेगळे. काय? पोरं वेगळे आणि आई वडील वेगळे.
आणि शोकांतिका का होते? त्याचं कारण तुम्ही बालपणापासून त्याला वेगळं केलेलं आहे. खोली बांधून ठेवली, वेगळी खोली मुलाची, एका मुलीची वेगळी खोली. भारतात असं नाही राहत. ही विदेशी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती नाही. माय बाप हो, आईच्या कुशीमध्ये मुलगी झोपते, बापाच्या जवळ मुलगा झोपत असतो. 18-20 वर्षापर्यंत बापाच्या जवळ झोपते ती. आलं का लक्षात? आणि तरच त्याची नाळ बांधल्या जाते, नाळ राहते त्याची, तरच त्याचं प्रेम राहतं, नाही तर प्रेम राहत नाही. आलं का लक्षात? तुम्ही बालपणी लहानपणापासून लेकराला पाळणा घरामध्ये टाकलं, किती अवघड आहे. अरे तुम्हाला जर समजा तुमचं करिअर बघायचं होतं तर मुलांना जन्मच कशासाठी दिला? एक लक्षात घ्या, ज्या मातेला बाळ झालं त्या बाळाला मोठं करणे, त्याला ज्ञानेश्वर बनवणे, त्याला शिवाजी महाराज बनवणे, त्याला महात्मा गांधी बनवणे, त्याला राणी लक्ष्मीबाई बनवणे, हे तिचं करिअर आहे. लक्षात घ्या, लग्न होईपर्यंतच तिचं करिअर असतं, त्याच्यानंतर तिचं करिअर त्या मुलांमध्ये असतं. आलं का लक्षात? आणि मुलांनी विचार केला पाहिजे की आईनं आपलं करिअर संपवलं, खतम केलं, करिअरचा घात केला आणि आपल्याला लहानाचं मोठं केलं आणि आपल्याला आपल्या करिअरचा विचार केला. मुलांनी तो विचार करायला पाहिजे की आई आपली कुठल्या वर्गात होती, कुठून शिक्षण तिनं थांबवलं. मुलगा मोठा झाल्यानंतर तो 18 वर्षाचा मॅट्रिक मध्ये गेल्यानंतर त्यानं आईचा फॉर्म पुन्हा भरला पाहिजे, तहसीलदाराकडे गेला पाहिजे, गॅप सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. आई परीक्षा दे, मी तुला शिकवतो, त्यानं म्हणलं पाहिजे. इतकं प्रेम दिलं तुम्ही तर तो म्हणेल. पण तुमचं कसं प्रेम आहे पण आंधळ आहे. मोबाईल पाहिजे, घे बापा. चॉकलेट पाहिजे, घे बापा. क्रिकेटची बॅट पाहिजे, घे बापा. खेळणं पाहिजे, घे बापा. आई इकडे जायचं, जा बापा, घे. सगळं एक लक्षात घ्या, त्याला परिस्थितीची जाणीव करून द्या, त्याला समजून द्या. कदाचित मागच्या वर्षी ती गोष्ट सांगितली की नाही माहित नाही, पण एक सुरतला एक ढोलकिया नावाचा परिवार आहे सुरतमध्ये, आणि त्या ढोलकिया परिवार श्रीमंत आहेत सगळे लोक, आणि त्यांचं म्हणजे भाऊ वगैरे भरपूर मोठे कुटुंब झालेलं आहे. 150-200 लोकांचं कुटुंब आहे. तर त्या सर्व कुटुंबामध्ये त्यांच्यातला जो मुलगा 25 वर्षाचा झाला त्यावेळेला त्या मुलाला भारतामध्ये पाठवतात. कुठे किती रुपये देतात माहितीये? फक्त 5,000 रुपये. तू हे 5,000 रुपये आणि 1 महिना बाहेर जगून दाखवायचं. त्याच्यावर प्रचंड वॉच असते, तो लघवीला गेला तरी दिसतो हा लघवीला चालला म्हणून, एवढं लक्ष असतं त्यांचं. पण तो मात्र कोणाशी संपर्क साधू शकत नाही. छोटा मोबाईल असतो कीपॅडचा, त्याचा मोबाईल हिसकावून घेतलेला असतो. त्याच्याजवळचं जे त्याचं हे असतं ना, कार्ड फिरडो जे असतात ते पैसे, ते सगळं घेतलेलं असतं. 5,000 रुपये त्याला दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की तू कमीत कमी 2 नोकऱ्या करायच्या आणि 1 व्यापार करायचा. गाडी विक, गोळ्या विक, नरडी विक, गुपचूप विक, काही कर, पण 1 व्यापार. आलं का लक्षात? 1 व्यापार आणि 2 नोकऱ्या. कपाशात होईल, चालते. आणि तुम्हाला सांगू, जे वापस येतात ना त्यांचं 15-15 किलो वजन कमी होतं. तुम्हाला जिम लावा, झुंबा का काय म्हणतात ते खेळा, आमकं करा, टमकं करा, योग करा, काही नाही, त्यांच्या आपोआपच होतात. झोप मिळत नाही. एकानं सांगितलं की म्हणे एक ग्राहक आलं, वेटर म्हणून मी काम करत होतो, ग्राहकाला मी आलू वडे दिले, त्यांनी आलू वडे 1 खाल्ला आणि त्याचा फोन आला आणि तो उठून, तिथे रेंज कमी असल्यामुळे थोडसा उठून बोलायला लागला. मला असं वाटलं हा बाहेर गेला तर बरं होईल, त्याचा वडा मी खाईल. कोण म्हणतंय? त्या श्रीमंताचं फोन. ज्याची गाडी फरारी गाडीमध्ये फिरणारा, ऑडीमधून फिरणारा पोरगा तो, त्याला बनवायला लागलेले आहेत, त्याला तरसायला लागले येण्यासारखे. आणि आपण माय लेकराला हे कमी पडलं, लेकराला ते कमी पडलं, कपडे पाहिजे त्याला. किती कपडे सांगा बरं तुम्ही, विचार करा. लेकराला का रे तुझ्याकडे पॅन्ट किती आहेत?
पॅन्ट शर्ट किती आहे? बरं आता दसऱ्याला घ्यायचं की नाही? हा घ्यायचं एक ड्रेस, दिवाळीला घ्यायचा, दसऱ्याला घ्यायचा. त्यांना परिस्थितीची जाणीव करून द्या. जपानचा माणूस त्याच्याकडे 2च ड्रेस आहेत, 2च. एक ड्रेस धुवून वाळू घातलेला असतो आणि दुसरा ड्रेस अंगावरती असतो. जेव्हा फाटला तेव्हा दुसरा घेतात, तोपर्यंत नाही. भारतच असा आहे, विनाकारण अनेक गोष्टीकडे लक्ष देतो. आलं का लक्षात? आम्हाला ते ज्ञान नाही माय बाप, आम्हाला कर्म कसं करावं हेही कळत नाहीये. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे जे ज्ञान आहे ना, जगण्याचं ज्ञान, ते अत्यंत महत्वाचं आहे. जगायसाठी फार लागत नाही, जगायसाठी काहीच लागत नाही. हे दाखवून दिलं. जैन मुनी बघा ना तुम्ही, जैनांकडे पहा, काय शरीर आहे त्यांचं, काटक शरीर, अगदी सुंदर दिसतात. काय लागतं जगायला? हे म्हणतात कपडे बी लागत नाही. अवघड आहे की नाही? विचार करा. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाईट वाटत नाही. एखादा माणूस जर 2 समजा तुमच्या समोर 2 फोटो ठेवले, एक जैन मुनीचा फोटो ठेवला आणि एक पागल माणूस आहे, अंगावर कपडे नाही, दोन्हीही दिगंबर. काय? दोन्हीही दिगंबर. फोटो शेजारी ठेवले, तुम्ही काय त्याचं निरीक्षण करणार? तुम्हाला दोन्ही नंगे आहेत. पण एक लक्षात ठेवा, एकाला कपडे भेटले तर तो घालणार आहे, त्याला कपड्याची इच्छा आहे, पण भेटत नाही. एकाला इच्छाच मरण पावली. आलं का लक्षात? कपडे नसून सुद्धा तृप्त आहे, कपडे सुद्धा नाही. विचार करा काय होतं या देशातल्या प्रधानमंत्र्याकडे. काय नाव त्याचं या देशाचा पहिला प्रधानमंत्री? नाही आताचा नाही, अब्दुल कलाम. म्हणून या देशाचा प्रधानमंत्री आहे. फाटकी वाकड, तुटकी बाज, बरोबर आहे. पण आजही विदुराचं नाव आदराने घेतलं जातं. का? भक्त होता विदुर. वजन काय होतं दरबारामध्ये? त्याच्या नजरेला नजर लावून कोणी बोलत नव्हतं. पितामह भीष्म सुद्धा बोलत असताना, विदुर तू बात करता है तो चुपती आहे, असं म्हणत होते. ऐसे मत बोल, तकलीफ होती है विदुर. त्यावेळेस विदुर म्हणायचे, पितामह क्या करूं, बात सच्ची है और मुझे सच बोलने का रोग है, मुझे क्या करूं मैं? सही बताता हूं, तुम्हें गलत लगता है, बुरा लगता है, मैं क्या कर सकता हूं? पितामहाला बोलणारा माणूस. विचार करा. त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलं, तो सुद्धा त्याचा सन्मान ठेवतो. काय पात्रता आहे लक्षात घ्या. कर्म चांगलं आहे तिथे, म्हणजे ज्ञानही आहे आणि कर्मही आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून सुभाषितामध्ये जे वर्णन आलेलं आहे सुरुवातीला, ज्ञानम प्रदानम न तु कर्महीनम, कर्म प्रदानम न तु बुद्धिहीनम. ज्ञान प्रधान आहे आणि कर्म नसेल तर जमत नाही. आमच्या मराठीत एक म्हण आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. उपयोग आहे का? अजिबात नाही. आमच्या मार्गमेळामध्ये एक फार सुंदर म्हण असायची. मार्गामध्ये अधिकरण म्हणायचे, आपण खातात गव्हाचं पचन, म्हणजे गहू खातात, चपाती खातात, आपण खातात गव्हाचं पचन आणि दुसऱ्याला सांगतात पाठातलं वचन. म्हणजे हे खाऊ नका, ते खाऊ नका, आंबा करू नका, तेल तूप गाळून तर रस आहे असं म्हणतात. तू सांगणं फक्त सांगण्यासाठीच आहे का ते? नाही, तसं नाही आहे. ज्ञान शब्दाचा अर्थ आधी केले मग सांगितले, त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान तुमच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर त्या ज्ञानाचा तुमच्या कृतीमध्ये उपयोग आला, त्यालाच ज्ञान असं म्हटलं जातं. ज्ञान म्हणजे पुस्तक नव्हे.
ज्ञान म्हणजे पाठांतर नव्हे. ज्ञान म्हणजे नुसतं मला येतं तुम्हाला बोलून दाखवलं त्याला ज्ञान म्हणता येत नाही. ज्ञान म्हणजे जे मी बोलतो ते माझ्या अंगा प्रत्यंगामधून झिरपलं पाहिजे, प्रगट झालं पाहिजे, तर ते ज्ञान आहे. नाही तर अजून मी ज्ञानी नाही. हा त्याचा अर्थ आहे. आलं का लक्षात? मी नुसता बोलणारा आहे हा त्याचा अर्थ आहे. जेव्हा ते आमच्यातून उतरतं अंगा प्रत्यंगामधून मग त्याचं त्या ज्ञानाचं रूपांतर त्या कर्मामध्ये होतं. आणि मग ते कर्म जे आहे ना ते कर्म कामाचं आहे. या अर्थानं ज्ञानम प्रदानम न तू बुद्धिहीनम. बुद्धिहीन माणूस चालत नाही. आलं का लक्षात? ज्ञान महत्वाचंच आहे, फार महत्वाचं आहे. आणि आज ज्ञानाच्या शाखा खूप ओपन झाल्या. आमच्या काळामध्ये पुस्तकं मिळत नव्हती मायबाप. आज तुमच्या हातामध्ये अँड्रॉइड आला, त्याच्यावर असंख्य पुस्तक आहेत. वाचा ना. कोण वाचतं पुस्तक? पुस्तक नावाची वाचनाची जी संस्कृती आहे ती बंद झाली. वाचन संस्कृती संपुष्टात आहे. पत्र कुणी लिहिलंय का? ज्यांनी या वर्षामध्ये एक पत्र लिहिलं असेल त्यांना हात वर करून दाखवा. पत्र लिहिलं कोणाला तुम्ही आजपर्यंत? कोणी लिहिलंय का? नाही. संपलं पत्र. आता फक्त अभ्यासामध्ये पत्र लेखन पेपर मध्ये येतं ना. आईला पत्र लिहा, वडिलाला पत्र लिहा, गुरुजीला पत्र लिहा, तिथंच राहिला. आता फक्त पत्र नावाचा भागच राहिला नाही. एक भेट होती, आता पत्र राहिला नाही. आता मेसेज, हॅलो, टिकून ते होते हॅलो, चाललं मेसेज, एवढंच पत्र. पहिले पत्राचे काय सुंदर मायने असायचे नाही. वडिलांना तीर्थ करू, काका असतील तर तीर्थ स्वरू, नाही का? फार सुंदर. अहो आमच्या मांडवा पंथामध्ये काही पत्र जुने जर पत्र वाचले ना तर पत्र वाचताना लक्षात येतं एखाद्या यजमानाला जर पत्र पाठवलं तर त्याचा महिना वेगळा, एखाद्या अधिकाऱ्याला पत्र पाठवलं त्याचा महिना वेगळा. फार सुंदर माहिती असायची. अधिकरणाला पत्र पाठवलं तर अगदी आदरणीय, पूजनीय, प्रातस्मरणीय, पट्टाधिष्ठित इथून सुरुवात आणि मग पुढे त्रिदंडीयुक्त, वैराग्यमूर्ती, वेगवेगळे शब्द. काय पत्र लिहिलेले मला सांगा बरं तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांना जे पत्र लिहिलेलं आहे रामदास स्वामींनी, काय वर्णन आहे त्याच्यामध्ये? शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे संगी देणे कैसे असे, काय वर्णन आलेलं आहे? विचार करा. काय लिहिलं असेल? रुक्मिणीनं पत्र पाठवलं भगवान गोपाल कृष्णाला, पत्र पाठवलं ना सुदैव ब्राह्मणाच्या हातामध्ये. कधी केला विचार?